तुम्ही की नाही दोघे जण नाटक करू नका बरं. बबन माऊली मुकाट्याने सांगा तुम्ही ते कुठे जायला तर तुम्हाला सगळा पता असते त्याचा. आणि आता हे कुठे गेले तर हेच माहित नाही का तुम्हाला? काय जर मस्तक फिरलं की नाही मग कुकडची गोष्ट कुकडे जाईन बरं. मग सगळंच निघीन मग इकडचं तिकडचं सांगून राहिली. मुकाट्यानं बऱ्या बोलानं सांगा कुठे जायला तर तुम्हाला माहित आहे. नाही बापा, मला तर अजिबात काही माहित नाही बापा. शिवलालची काय दाय शिजून राहिली तर त्यानं दुसरी बायको आणली करून हे मला माहित नव्हतं. आता तुम्ही म्हणतात तुम्हालाच माहित असते. मला काय माहित असेल बाबा? अरे मग माऊली तुला माहित आहे का? बापा तू यापेक्षाही माहित नाही रे बाबा. मी तर काही घेण देण नसते बा माझ्या शिवल्यासोबत. मी माझ्या आठवड्यात जाऊन घरी थंड गारा सवाऱ्या भाऊ. बबन माऊली काऊन मा तोंडाचा वटका करायला लावून राहिले आता? मुकाट्यानं सांगा ना. बोला लागते का याच्या पुढे अजून काही ते सांगा मग मले. आता हो की नाही फक्त एवढ्या भाषेत सांगा मला माहित आहे की नाही आहे. आपल्याला तर बा अजिबात माहित नाही शिवल्या कुठे जायला आणि काय जायला. तर आपल्याला काही संबंधच नाही त्याच्यासोबत. आपण वावरात जातो घरी येतो. आपल्याला काय माहित आहे बा? नाही बा आपल्याला वहिनी माहित नाही काही. सांगू काय रे सायाचं देतो सांगून मा मेळ तरी नटीसा. शिवल्या पिटालची दुसरी गाडी, मी पिटाल हिची गाडी. जमते जुगाडीसा. लावू का साडी शेटी? बर बबनले तर काही माहितच नाही मग. की नाही कुठे गेले तर माऊली तुम्हाला तुम्ही सांगून द्या बाबा हो की नाही. मग मला कसं पुढचं पाऊल टाकायला बरं होते मग. वेगळा कसं करतो देऊ का सांगून येईल सांग बबने. सेटिंग लागते भाऊ आता. कसं ताजी भाकर खायला भेटते आपल्याला. हे घरची बासमतीला नाहीतरी कावला माझी घरी. हे कसं नवीन आहे पीस. देऊ का सांगू मामी येते तेडी भोवती मा भोवती नको रे भोवती तू तू पाय घालायचं. आपल्याला सांगू नको बाबा. ती आपल्या कानाला हातात दोस्ताची बायको आहे आपण हात नाही टाकत तडीसा. दोस्तीत गद्दारी नसते आपली. आपल्याला ते धंदा पटत नाही. तू पाय राहिल्या का तू राय उपाशी मीच खातो आता. वहिनी काय तुम्ही टेन्शन घेऊन राहिल्या बाबा. चला मा घरी चहा पाणी वाचतो तुम्हाला. काय शिवलाल करून राहिले. ते तुमचं चहा पाणी तुम्हीच प्या. माहित आहे की नाही आहे ते सांगा फक्त मध्ये. बाकी काही अटी झिलप्या झाडू नका. बाबू दाबून येते का घरी तिला सारं माहित आहे नाटक. नाही आम्हाला काही माहित नाही बाकी. तुमचं तुम्ही बाबा काय आहे. देव जाणे तुम्ही जाणे तो शिवल्या जाणे. आपल्याला काही घेणं नाही. बरं तुम्हाला दोघायला काही माहित नाही ना. आता फक्त तुम्हाला कसं माशी काम पडू द्या ना मग सांगेन मी तुम्हाला. वहिनी राग नका भरू ना. माहित असतं सांगितलं असतं बा. माहित नाही म्हणूनच सांगून नाही राहिलो की नाही. आम्हाला काय सांगून जाते का शिवला? काहीच माहित नाही. ते तुम्ही आल्या म्हणून आम्हाला माहित पडलं शिवला घरी नाही म्हणून. आम्हाला काय माहित होतं. पण हो ना तुमच्या दोघांचे चॅप्टरपणा समजते ना मला काय आहे तर. नाही सांगणं तर कसं नका सांगू ना. पण कसं जाऊ द्या आता बोलायला पुरत नाही तुमच्यासोबत. आता अर्चे चाल तुला शोध घ्या लागेल आता त्याचा. हे तर काही डंगरे सांगून नाही राहिले. हे तर कसं आहे बबन आणि माऊलीत आता कसं पक्का तर हा बबने हा तर सांगतच नाही. आता हा माऊलीचा जरासा ढिला. याच्याजवळून कसं मालूम करून घ्या लागेल आता कुठे शिवलाल तर. आता या माऊलीलाच फसवा लागेल. आता कसं माऊलीच्या मागे मागे राहा लागेल आपल्याला. काय करते काय नाही पाहा लागेल. माऊली सांग ना बघून काय रे बाबू. माऊली तुला चहा पाण्याचं आमंत्रण दिलं त्या बाईले. कसं ते आल्याशिवाय राहत नाही बरं. समजते तिला काय आहे तर. कसं गोड फुटली नाही बाई सांगून राहिलो. गोड जर फुटली आणि या बाईला जर माहीत पडली शिवल्या काश्मीरला जायला आणि म्हणले तर बस तुझ्या बजेट बसून बरं. अबे मला काय एवढा कच्चा समजता का बे? मी का कच्च्या गुरुचा चलाव का? मी का सांगणार आहो का? नाही सांगत नाही मी. सांगत नाही. तू आज बाईचा आशिक. त्या बाईनं जर म्हटलं की चला मग उद्या दणका मला सांगा तुम्ही फक्त. तू हे काय सांगून देशील? सांगितलं की बस मी शिवल्या डायरेक्ट सांगून देईन. माऊली ना सांगितलं भाऊ याचा बजेट बसव. नाही ना गड्या मी काही सांगत नाही ना. मावर विश्वास ठेव ना तू. एवढा का मी काही विश्वासघाती यावं घालेला सांगणार आहो का? मी दोस्त फसवणार आहे का? काही इले का काही बोलणं. बरोबर बा ठेवतो ते यार विश्वास. काय बा तुम्हाला दोघांनी विश्वास नाही मार. काय बा माणसं आहे रे. या माऊलीला आपण भरोसा नाही ठेवू शकत रे भाऊ. काही सांगू शकते भाऊ. नो गॅरंटी आहे बरं. शिवलालला कसं पहिले सूचित करून द्या लागेल की भाऊ हा माऊली फुटू शकते. कसं सांगून द्या लागेल. चला अरे बा हे तर काही नवीन आफत आली बा. शिवल्याची बायको दात मनगट खाऊ फिरून राहिली का? माच बांधली लागेल ती बाबा. सांग अरे गडा बबन्या कसं करू रे बा आता. नका माऊली चबरला तर बा. माऊली जर म्हटलं ती ना की काय चाल तू सेटिंग लावतो तू जमून दे तुम्ही. चाल तू काही वांधा नाही. आणि यानं जर सांगून दिलं की बा शिवल्या काश्मीरला जायला तर मग कसं रे बाबा वाटेच भांडं फुटलं मग तर. आईला का नवीन आफत आलेलं का हे? काय बा या माऊलीला साहाय्याले सांगायला नाही पुरलं बा. हा वाबायला पुरला नाही सोबत. हा घोर करीनच. याले लागेला चटक बाईची. याले पाहिजे नवीन पीस. या वहिनीच्या नांदी लागतेच. या वहिनीने जर त्याला हो म्हटलं की हो तुमची शाळा जमवतो मी पण शिवल्या कुठे आहे सांगा तर हा सांगूनच देईन रे बा. काय बेकार आहे. सांगितलं की बसलं का? तू बी बबन्या गड्डीवर जातो आणि शिवल्या त्याच्यापेक्षा बी. चाल बा लाव लवकर पटकन शिवल्याला फोन सांगून दे की अशी घटना होऊन राहिली गावामध्ये. ती बायको चौकशा करून राहिली. एखाद्या जर पिन ठोकली तर कसं घोर होऊ शकते. कसं तुझ्यावर याच्या अगोदर शिवल्याला सतर्क कर आता.
वा माझा का चुकान जगून देत नाही बा या शिवलालची बायको आता काही खरं नाही. चाल मला फोन. हॅलो हा शिवलाल. अरे बोल ना बबन, काय म्हणते रे? अरे गळा शिवलाल मोठा घोर होऊन राहिला का बेकार झालं का आता मला काही सुसून नाही राहिलं का इकडे तू गेला का तिकडे मा भोवती आणलं का तुम्ही सारं. काय झालं रे बा असं? काय आलं तुझ्या भोवती आता? काय मॅटर काय झालं? हा अरे बाबा तुझी बायको घरदार फिरून राहिली ना. शिवल्या दिसला का मावली आलती भेटायली. हा सांग आता तर बायकोला जर पता लागला का तू काश्मीरला गेला तर नाही आफत काय? अबे तू एवढ्याला भिवून राहिला का? मा बायकोला कसा का माहित पडी? सांग ना तू मले. हा माहीतच नाही पडत ना मा बायकोले. फक्त तुले माऊलीले माहित आहे, दुसऱ्या कोणाला माहित आहे सांग बरं? हा माहीतच नाही ना मी इकडे लावून काश्मीरले. बरं नाही बा कोणाला माहीत पण दोघायला तर माहीत आहे बाबा. तो माऊली जर चबरला काही तर मग हा नाही का आफत मग तुझी बायको तुला माहित आहे कशी आहे तो खतरनाक. डायरेक्ट काश्मीरमध्ये चालली ना बाबा. नाही काही टेन्शन न घेऊ. तिची काय ताकद रे काश्मीरले याची? ते आपल्या गावाच्या जोईनी जातल्या का एकटी आणि आठ लोक काय येणार आहे बे? तिच्या मायबापा घरी मला सोबत जा लागे. हा काही दिले समजत नाही गाडी ओढत. काही टेन्शन घेऊ नको तू. आणि फक्त कसं गोट लीक नको होऊ देऊ. माऊलीला सांगून दे. नाही तर मग गोट जर लीक झाली तर माऊलीचा बजेटच आहे घरी आलो की. नाही मी काही लीक नाही होऊ देत पण माऊलीची काही गॅरंटी घेत नाही रे भाऊ. मी मा सांगतो मी तर काही कोणाला सांगणार नाही कुत्र्या बच्च्याली बी. पण माऊलीने सांगितलं तर मला काही सांगू नको तू. आता कसं बघून तू तिकडे ऍडजस्ट करणं गड्या. मा इकडे हनीमून चालू आहे ना बाबा. हा आणि आता मला फोन करू नको तुला सांगतो. मला डिस्टर्ब करू नको तू. माईले का गाडी कसं रुळा लागते तू फोन करतो म्हणतात घ्या आपत बोला त्या फोनवर. हा घर होते ना इकडे पहिलेच तुला माहिती आहे कसं आहे. अरे बा तू काय गाडी तिकडे रुळा आला तर आमची इकडे गाण फाटून राहिली ना बाबा. तुझी बायको आमच्या उरा येऊन राहिली ना टिसा. कुकडे गेला शिवलाल धाव विचारायले. तुम्हालाच माहित आहे म्हणते. तुमच्याशिवाय कोणाला माहितच नाही गावामध्ये. तुम्ही दोस्त साधून बी राहिली वरून. कशीच बोलते ना बाबा. पण तुझ्याने एखाद्या बाबतीत हँडल होत नाही का? मी किती कान तू हँडल करतो. हा तू एवढं हँडल नाही करू शकत माझ्यासाठी. आता तिकडं निपट ना तू. काय लेखा माणूस आहेस तू. मी आता ज्या गोष्टी लिहिला ते गोष्ट मला करू दे ना. हनीमून लिहिला आणि मी अटी सांग. हो बा हो करतो तिकडे हनीमून कर बा मजा मार. मी करतो बापा इकडे आता घेतो टोली. सांगतो बापा त्या बायकोला समजून दोन गोष्टी आता. काय बाबा नवीन दाखवत आणलेल्या का दोन माभोवती हे का. कर तेवढे ऍडजस्ट कर माझ्यासाठी लेगा. अबे मा सुख नाही पाहिल्या जात का लेखा तुझ्या. पहिले तिला घरी मिळ नाही म्हणून इकडे हनीमून लिहायला 50,000 खर्च गेल. आणि त्यातल्या आता इकडे मिळणे आला तर घोर जाय की नाही मग. कसं तू ऍडजस्ट कर तिकडे. करतो मी ऍडजस्ट इकडे बा पाहिजे तिकडे फोन करीन तुझी बायको तुले. नंबर कसं ब्लॅकलिस्ट मध्ये टाकतो बा. ठेव मग फोन. हा लवकर ठेव बापा. माझी गाडी रुळा आण तुम्ही. हा चाल घे काळजी घे. आलेल्या का या शिवल्याने मला फाशीच लावली बा. काय बा हा तिकडे घेऊन राहिला हा शिवल्या काश्मीरला जाऊन कुस्ती मला गावात खेळायला लावते आता कुस्ती घ्या आपण. तर माऊली काले माहित आहे तो कधी चबरीन काय याची गॅरंटीच नाही. चाल निपटू दे बाबा मला हे काय त्याच्यासाठी कोणा मदत नाही पडायला कुठं बा. मदत पुढे त्याचं कंबरमुळे घ्या आपतच आहे की नाही. कोणाचा फोन होता? बबनचा फोन होता ना. बबनचा फोन होता. काय बाबा अटी सुसून नाही देऊन राहिले ते तुम्हाला? हा अटी आहेच फोन आता. जरासं फोनले बाजूला ठेवून जरासं काही बायको सोबत गप्पा गोष्टी काही होते बापा. आता काय म्हणे मग फोन केलता तर? तो म्हणे तुझी बायको म्हणे साऱ्या गावात धामून राहिली. ते अवधसा माई पहिली बायको साऱ्या गावात विचारून राहिली. शिवलाल कुकडे गेला माना असा जप चालू आहे तिच्या गावामध्ये. तो म्हणे जरा सतर्क करा म्हणे. बापा रे ते काही खरंच नाही ना गाणं. ते तुमची पहिली बायको बापा शनीच आहे ना. आपलं लग्न झालं त्यापासून शनी लागेल आहे ना. ते का सुसू देते का आपल्याला ते? काय बापा तिनं तर निरा हन्यास आणलं बापा. हायच आपल्या मागे. आता का तिला माहित पडलं काश्मीरला आपला नवरा तर काय अटी येते बापा. काय माहित काही खरंच नाही ना तिचं. वासाडी आहे ते. ते नको टेन्शन घेऊ नव. तिला कोण सांगणार आहे व. हा मागडी बब नाही फुटत नाही माऊली फुटत नाही. टेन्शन न घेऊ तू. आणि त्या हेंबाळीला माहिती पडलं तिला काय समजते व. तिच्या बापाच्या घरी ती एकटी जात नाही. ते माशा फुट डाबे मलने सोबत तिला अटून नाही जात आहे. अटी कुठे येणार आहे ते. काही टेन्शन न घेऊ तिचं. काही म्हणून राहिले बापा टेन्शन नको घेऊ. तिले नाही समजीन काही आली ते कोणाला घेऊन तर मग. तिला काही समजत नाही झेड भय. आणि ते कोणाला घेऊन बी येऊ शकत नाही. पण पहिली गोष्ट तर तिला माहीतच पडीन कसं काय. माझे दोन्ही गडे सांगत नाहीत ना. आणि याला पैसा कमी लागते काय. पैसा नाही पाहिजे. 60-65 रुपये लागतात. कुठून आणीन कुठून जमीन पैसे. सारे सोगं जमतात पैसे जी नाही जमत ना. टेन्शन न घेऊ तू.
काय म्हणता बापा तुम्ही टेन्शन नको घेऊ ते का पैशाले पाहणारी आहे बापा ते म्हणजे मानवराज गेला बापा काश्मीरले तर पैशाले काय टाकतं गेलंच चालते अर्धा एकर वावर मग काय चला काश्मीरले अशी आहे ते बाई काही खरी नाही ना दिमागात हलकी आहे ते जराशी आता तिच्यावर चर्चा करून काही फायदा आहे काय आपण ज्या कामाला आलो ते काम करू आता दळदळ हनीमूनलेसाठी येला ना आपण रूम बुक केली सारं बुक केलं ना आपण तिची चर्चा करून राहिलो घेणं देणं आपला दोघांचं काय तर चर्चा होऊ देणं ती प्रेमाची आता तुम्हीच पहा बरं तुम्हाला फोन आला म्हणून आपल्याला टेन्शन आलं की नाही म्हणून हे गोष्ट निघली की नाही एवढी नाही तर निघत होती काय फोन नसता आला तर हे असं आहे ना मग जिकडे पाहिजे तिकडे टेन्शन आहे ना तर मग कसं अदलोक आपली गाडी रुळावर लागली असती हो ना रुळावर तर अजूनही लागणारच आहे रुळा खाली थोडी आपली गाडी नाही काही वांधा नाही आता हा सडेल फोन स्विच ऑफ करून टाकतो मी डोक्याला तापच घेत नाही हा आला की उठाच लागते माणसाले हो बाबा तो फोन स्विच ऑफच ठेवा आता आपण काश्मीरला येतात लोक काही चालू करा नाही लागत तो जाऊ दे आपण तिकडचं तिकडे पाहिजे ते काय आहे तर येऊन जाऊन कोणाचे फोन चालू इकडे आपल्या मूळची ऐशीची तैशी होते मग हा या फोननं सारा अशी तशी होतेच म्हणा मूळची चला आता हा मोबाईल देतो मी स्विच ऑफ करून टाकतो आणि आपलं आता काम सुरू करून टाकू दडदड बापा या बसा जराशे गप्पा मारा नाही तर काय त्याच त्या गोष्टी आलोच मी 2 मिनिटात येतो आलोच समजलं वाटते भाऊ शिवल्या बायकोले चहा पाणी काय असते तर आले गड आहे आता बायको घोसतो तर हिला सांगतो तसंही पण पहिले चानस मारून घेतो रे बा कसं आहे माऊली तुझे पहिले सरकं करून घे मग सांगिले शिवल्या कुठे गेला काय गेला तर तसं सांगे अजूनही अजिबात बी गोट नाही फुटली पाहिजे तिले म्हणा पहिले चानस आणि मग सांग तुला गोट शिवल्याला कुठे गेला तर कसं आहे अशी संधी चालून कधीच येत नाही समोरून आली तशी फळफळ वय करते नाही मग हिची जिरवानी लागणार का कशी बोलते मिट्टू सारखी पाहिना जाय कसं चहा पाणी पाचतो गेले तर दणका देतो गे बस शिवल्याला नाही पाहिला नशी ना येऊ दे तिला येऊ दे पुरे आलसट्ट्यात घेतो आता माया मी पुरं दाबून देतो इले थांब ये तू ये सांगतो तसंही शिवल्या कुठे आहे पण मा काम घेतो मी भागून आता येऊ दे बापा माऊली सरको जा असती कसं पुरा दणका दिली आता पुरी जिरून घे असा बाशी भाकर खाऊ इटला आता ताजी खाय चांगली येऊन राहिली हे माऊली आता कितीच्या कोदाबामध्ये सांगा ना आता सांगा ना खरं कुठे गेले तर वहिनी तसं कसं काय सांगितलं जाईन बा कसं काय ना काही मा इकडे पाहा मग सांगतो मी कसं मग सांगतो बा तुम्हाला कसं मा इकडे कसं आता मी कोणा इकडे पाहून राहिले बा माऊली तुम्ही काही बोलता बा आता तुमच्याच इकडे पाहून राहिली की नाही अरे तसं तर कोणी कोणाकडे पाहिजे त्याचा अर्थ समजून घ्या तुम्ही काय तो कसं पाहा लागते तर कसं माझ्याकडे कसं मला खुश ठेवसान तुम्ही तर कसं पुरा पत्ता सांग तुम्ही कुठे काय कसं काय तर कसं आपलं कसं एकदा होऊ द्या मग काय हो चावट भोकाचा नवऱ्यासारखाच चावट आहे ना याले बी कसं सीधे सांगता नाही येऊन राहिलं ना त्याला वाटते आता हिची कसं खूबी आहे हिची अर्धे हिची आता मजबुरी आहे घ्या आपण फायदा असंच वाटू राहिलं त्याला माऊली होऊन जाईन ना काम तुमचं होऊन जाईन बापा पहिले कसं सांगा ना ते कुकडे गेले तर सांगा ना बापा खरोखर बोला ना तसं कसं काय वहिनी पहिले काम मग सांगतो तुम्हाला काय आहे तर पुरे डिटेल पता देतो बिलकुल आता पहिले सांगसान तर बापा पहिले डिटेल द्या सगळी मग तुमचं काम बापा एवढं काय घाई आहे तुम्हाला बी नाही वहिनी तसं नाही जमत ना पहिले कसं कसं ताण लागेला तर कसं ताण भागवा पहिले मग सांगतो मी तुम्हाला काय आहे तर गोष्ट पुरी सांगतो ना कुठे आहे कसं काय आहे का कुकडे मेळ आहे माझला हा जास्त आता सीधे सांगून नाही राहिला आता थांब रे तू थांब काय ना तू आता कसं आता माझी अडती बाजू आहे म्हणून असं की नाही गेम करावंच लागते आता तसा हा की नाही जब्बर आणि त्याचा मन नाव नाही आता थांब रे तू थांब बरं बापा तुमचं काम करतो पहिले चला सांगा कोणतं काम करायला लागते तुमचं तर असं काही म्हणा बा कसं मग सांगतो तुम्हाला काही वांधा नाही चला मग आता अंदर इकडे आता वाटी कशासाठी आता कसं तुम्हाला खुनवलं कशासाठी तुम्ही इकडे चहा पाणी हेच होतं नाही समजलं ना मले तुमचं काय म्हणणं आहे तर कोणतं चहा पाणी आहे तर तुमच्या दोस्तासारखे तुम्हाला हुक्की येते ना मग समजलं तर चला ना मग आता काय तू वेळ गमवून राहिली चला लवकर मग सांगतो मी तुम्हाला काय तर गोष्ट उकड्या शिवला द्याल काय नाही तर बरं चालन बापा चला पहिले तुमचं काम मग माया काम बापा माया काय एवढं अर्जंट आहे तुमचं लय अर्जंट आहे अर्जंटचं न्यायचं नाही वहिनी पण कसं आहे असं काम झाल्यावर तुम्ही हाती नाही लागसान ना तुम्ही तर म्हणसान चालली गेली मग हाती बिडीन मग दुपारनं कसं पहिले काम मग दाम
मी का नाही म्हणून राहिले बाबा माऊली. चाला ना बाबा, चाला ना, कुकडे जायला लागते. चला ना माऊल्या, तुला एकात करतो ना. माझी अडती बाजू पाहून राहिला ना तू. आता कसं थांबतो, आता माझी मजबुरी आहे म्हणून. पाय तू आता कसं घेतो तुला आडव्या हाताला. जमलं गड्या आता, जमलं का बाशी भाकर खाऊ 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 इटला हाताला का तू. आता ताजी भेटून राहिली आज खायला, अशी खाय की बस. पुरा मजा घेऊन या आजच. त्यानंच आहे, डबल काही नाही आता, कोळलं जाय. चला आता तुपाची वाटी भेटली तुला आता. का काश्मीर किती चांगला आहे हो. किती थंड थंड वातावरण आहे मस्त. आपल्या इकडे तसं नाही तर बाबा, विदर्भात बंद गरमच आहे बाबा. जिकडे पायसान तिकडे कडक ऊन. मग हे काश्मीर आहे ना, आधी बर्फ पडते, आपल्याकडे ऊन पडते. पावसाळ्यात पाणी पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही, आणि उन्हाळ्यात ऊन तपल्याशिवाय राहत नाही आपल्याकडे. कटीचा 12ही महिने थंड असते. काश्मीरची गोष्टच निराळी आहे. पाय नको कसं आहे तर. पाय कसे लोक फिरून राहिले, कसं थंडगार वाटून राहिलं बिलकुल. पण मोसम तयार होते. पण खरंच तुला सांगतो, हनीमूनच्याच लायकीचा मोसम आहे. तर काय तर मोसम तयार होते, म्हणून तर मग मी म्हणत तुम्हाला काश्मीरला चालावं, हनीमूनले काश्मीरला चालावं. आणि तुम्ही त्यात मानत ना दादा बाबा, नाही जाऊ आपण, नाही जाऊ आपण. झाले बाबा तयारी कोणती कोणाटी आणायले, तर लगे मायान लगे ते शिवलाल केला तुम्ही तयार. पहिले फालतू आणलं बाबा, आपल्या मनात फालतू खोळंबा आलेले, काही गरज नव्हती ना. चांगलं वाटते का ते आता आमने सामने असं. इले काय सांगू, माठीकड्यात काही सोय नव्हती म्हणून तुला आणलं ना काश्मीरले. त्याला हाताची घेतलं म्या मामा आजोबानं. त्याला काश्मीरला पाठवलं, त्याच्या जीवावर तटलो कालू. त्यानंच तर भाडं तोडं काढलं, पुरा खर्च तोच करून आला शिवल्या. नाही तर माझं काय चाय प्यायची सोय नाही. 5-6 हजार तर खिशातात. आता हिला कोण सांगणार आहे. इतक्या दूर येणं म्हणजे एकट्याला सोपी नसते. आपण दोघं जण जोडप्यानं आलो असतो तर बरोबर नाही, एकाला एक सोबती पाहिजे. त्यासाठी कसं त्याला म्हटलं चला सोबत, असा विषय होता ना तो. एकटे तर काही इतक्या दूर. आपल्याला कोण धरलं मारलं तर काय करशील, कोण आहे टिवाली आपलं, आपल्याला कोण ओळखते, भाषा समजे ना काही. म्हणून मग एकाला एक सोबती आलो आपण. ना बाबा, आता तसं पाहिलं आपण शिकेल सवरे राहा. आपण जोडप्याने आलो असतो फक्त, एकटंच आपलं जोडपं तर काही झालं असतं काय. पण नाही ना, आपल्या सोबतच पाहिजे. तसं नसते ना बा, तसं नसते. जोडप्याने आले की मजा येते, तुला समजत नाही. जाऊ दे मग, आता जी गोष्ट करायला ते करून आपण आता प्रेमाच्या गप्पा करू. जाऊ दे आता, मागचं पुढं दे विसर आता. बरं बा, प्रेमाच्या गप्पा मग देऊ बाकी सोडून बाबा. चला मग मित्र हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. चला मग मित्र हो, तोपर्यंत करा मग चॅनलला सबस्क्राईब. आम्ही कसं काश्मीर फिरून येतो मग. मग हनीमून करायला आम्ही यायला आता काश्मीरले.